जन्म झाल्या झाल्या एका लहानग्या जीवाला कुणीतरी कचऱ्याच्या कुंडीत फेकून दिलं। नंतर त्या मुलीला बालगृहात ठेवलं गेलं आणि तिथंच ती लहानाची मोठी झाली। डोळ्यांनी अंध असूनही तिने शिक्षण पूर्ण केलं। पण तिचा प्रवास इथंच थांबला नाही, तर या मुलीने आता MPSC ची परीक्षा उत्तीर्ण करत महसूल सहाय्यक पद मिळवले। पाहुयात अमरावतीच्या रणरागिणीची असामान्य गोष्ट या स्पेशल रिपोर्टमधून। कचरा कुंडीत सापडलेल्या मुलीची भरारी। अमरावतीची माला बनली महसूल सहाय्यक। अंध असूनही शोधली यशाची प्रकाशमय वाट। ही आहे माला, दोन्ही डोळ्यांनी ती अंध आहे। अमरावतीच्या वझर इथल्या बालगृहात ती राहते। मात्र तिची चर्चा सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात आहे, कारण ती आता महसूल सहाय्यक पदावर पोहोचली आहे। जन्मल्यावर जळगावच्या कचरा कुंडीत कुणीतरी तिला टाकून दिलं होतं। त्यानंतर काही दिवस तिला जळगावच्या बालगृहात ठेवलं आणि नंतर अमरावतीच्या शंकरबाबा पापळकर बालगृहात ती लहानाची मोठी झाली। जन्मानं डोळ्यानं अंध असूनही मालानं जिद्द आणि चिकाटीच्या बळावर पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं। सोबतच MPSCचा अभ्यासही सुरू ठेवला। आता मालाची महसूल सहाय्यक पदावर निवड झालेली आहे। पहिल्या वर्गापासूनचं जे शिक्षण आहे ते धोतरखेळारो स्वामी विवेकानंद हायस्कूल पडतवाडा इथे झालं। डॉक्टर भिवापूरकर अंध विद्यालयामध्ये 5 ते 7 अमरावती 5 ते 7 तिथलं शिक्षण झालं। 8वी ते 12वी माझं IS गर्ल हायस्कूल पडतवाडा आणि 12वी नंतरचं शिक्षण HMU कॉलेज अमरावती येथे झालं। पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी मालाला आपलं नाव दिलं आणि तिचं पालन पोषण केलं। अनाथ आणि जन्मानं अंध असूनही मालानं हे यश मिळवलंय। मात्र आपण यावर समाधानी नसून क्लास 1 अधिकारी होण्याचं स्वप्न तिनं उराशी कवटाळलंय। मी लहान असताना जळगाव खान्देशच्या रिमांडमध्ये होती। तिथून मला बालकल्याण समितीच्या आदेशाने डॉक्टर शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रममध्ये आणलं आणि बाबांनी स्वतःचं नाव देऊन माझा सांभाळ केला आणि मला पुढे राज्यसेवेचा पेपर देऊन क्लास 1 अधिकारीची पोस्ट मिळवायची। अमरावतीच्या युनिक अकादमीमध्ये मालाने अभ्यास केला। तिथं मिळालेल्या मार्गदर्शनाच्या बळावर तिनं ही उत्तुंग भरारी घेतलेली आहे। ती शिकली, ग्रॅज्युएट झाली आणि आज MPSCच्या माध्यमातून तिनं एक मोठं यश मिळवलं। ती आज एक शासनाच्या एका मोठ्या पदावर ग्रुप C साठी तिचं सिलेक्शन झालेलं आहे। तर हे आम्ही सगळ्यांसाठी खऱ्या अर्थानं फारच आनंदाची गोष्ट आहे। अपयश आलं की आपण अनेकदा खचून जातो। अशा वेळी आपले जन्मदाते आपल्याला आधार देतात। मात्र मालाच्या नशिबी तर रक्ताच्या नात्याचं कुणीच नाही। तरीही ज्यांनी तिचा सांभाळ केला त्या शंकरबाबा पापळकर यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून मालानं हे यश मिळवलंय। म्हणूनच डोळ्यांनी अंध असूनही प्रचंड अभ्यासाच्या बळावर प्रकाशाची वाट निर्माण करणाऱ्या मालाला लोकशाही मराठीचा मानाचा मुजरा। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।